नमस्कार. कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. भगवान श्री दत्तात्रेय यांची जन्मकथा. परमपवित्र माता अनुसूयेला त्रिदेवांनी आशीर्वाद दिले आणि त्यानंतर भगवान शंकराची वचनपूर्ती होऊन दुर्वास ऋषींचा जन्म झाला. आता वेळ ती श्री दत्तात्रेयाच्या जन्माची. साक्षात वैकुंठरमण जन्म घेणार. साऱ्या जगाचा उद्धार होणार. अत्री मुनींना समागमाची तीव्र इच्छा झाली आणि साक्षात विष्णूच्या तेजाचा अंश अनुसूयेच्या गर्भाकोशात दिसामासानं वाढू लागला. पुन्हा खूप दिवसांनी अनुसूया गर्भवती झाल्याचं कळताच सर्वांना आनंद झाला. पूर्ण कुटीतलं आणि बाहेरचं वातावरण बदललं, मोहरलं. वृक्षवेली फळाफुलांनी लहरल्या. त्यांचा सुगंध सगळीकडे दरवळला. कोकिळा मंजुळ स्वरात मधुर गायन करू लागल्या. तळी कमळांनी फुलली. सगळंच कसं भरभरून मिळू लागलं. कशालाही कमी नाही. अत्री ऋषींना हे सगळं बघून आश्चर्य वाटलं. ज्याप्रमाणे सूर्याची आभा दिवसेंदिवस वाढावी आणि तेजपुंज व्हावी, त्याप्रमाणे अनुसूयेची कांती तेजपुंज बनत होती आणि दिसामासात गर्भवती होत होती. असे 7 महिने झाले. 7व्या महिन्यात अत्री ऋषींनी माता अनुसूयेला विचारलं, हे प्राणप्रिये, तुला कोणकोणत्या इच्छा होतात? मला सांग. काहीही संकोच करू नको. हे ऐकून अनुसूया लाजली आणि म्हणाली, हे नाथ, आपल्या चरणांचं पूजन करून सहवासातच तप करावं वाटत आहे. त्याप्रमाणे तपोवनात स्वच्छंद विहार करावा असं पण वाटत आहे. तीर्थाटन करून योग अभ्यास करावा, जप तप अनुष्ठान करून दानधर्म करावा, वेदाविषयी चर्चा करावी, ऐकावी आणि सुग्रास असं भोजन करावं आणि इतरांना घालावं असं मला वाटत आहे. आणि वैराग्याची ओढ अनिवार्य होत आहे. हे ऐकून अत्री ऋषींना अतिशय आनंद झाला. परमात्मा जगाच्या उद्धारासाठी आपल्या घरी अवतरणार आहे आणि मग एक दिवस त्यांना आपल्या कुळातील ज्येष्ठ श्रेष्ठ ऋषींना, ऋषीपत्नींना आपल्या घरी भोजनाला बोलावलं. त्यांना जे हवं होतं ते अनुसूयेनं आग्रहानं खाऊ घातलं. सर्व सुवासिनींनी अनुसूयेला आशीर्वाद दिला. 8व्या महिन्यात अशीच इच्छा भोजनं चालली होती. तेव्हा अनुसूयेला नारद मुनी दिसले. तिला खूप आनंद झाला. नारदांनी अनुसूयेकडे दृष्टी टाकली. तिचं तेज पाहून त्यांनी ओळखलं, हिच्या पोटी त्रिगुणात्मक ब्रह्मांड नायक जन्म घेणार आहे आणि या अवतारानं विश्वाचं सांत्वन करणार आहे. जाता जाता नारद मुनींनी अनुसूयेला प्रदक्षिणा घातली आणि सांगितलं, जन्माला येणाऱ्या बाळाचं नाव दत्त ठेव. आणि ते आपल्या यात्रेला निघाले. वाटेत जो जो भेटेल त्याला ते सांगू लागले की पतिव्रता अनुसूयेच्या पोटी साक्षात कमलापती त्रिगुणात्मक स्वरूपात जन्माला येणार आहेत. जेव्हा तिला 8वा सोडून 9वा महिना लागला, तेव्हा ही शुभ वार्ता घेऊन नारद मुनी रमेकडे, उमेकडे आणि सावित्रीकडे गेले. तिघींना खूप आनंद झाला. त्यांनी 9 मास कधी भरतात याकडे दृष्टी लावली. अनुसूयेसाठी आणि तिच्या पोटी जन्माला येणाऱ्या बाळासाठी तयारी केली. बाळंतिणीसाठी लागणारं साहित्य जमवलं आणि त्या आश्रमाकडे निघाल्या. सर्व देव आपापल्या वाहनासह देव गंधर्व दाटीवाटीने आकाशात गर्दी करू लागले आणि आतुरतेने वाट बघू लागले व ती शुभ घटिका भरली. त्रिगुणात्मक त्रिमूर्ती जन्माला आली. तेव्हा तिथी शुक्ल पक्ष, रोहिणी नक्षत्र, मार्गशीर्ष महिना आणि हेमंत ऋतू होता. असं म्हणतात तेज पसरलं. ते तेज पाहून सर्वांचे डोळे दिपले. जमलेल्या देवांनी पुष्पवृष्टी केली.
गंधर्वांनी गायला सुरुवात केली. अप्सरा नृत्य करू लागल्या. ते सुंदर बाळ कसं होतं? त्याला 6 भुजा होत्या. अतिशय सुहास्य आणि सुकुमार अशी 3 मुखं होती. ते सुंदर रूपडे पाहून सर्व देवांगना पुढे आल्या आणि त्यांनी पंचारती घेऊन ओवाळलं, आरती गायली, पुष्पवृष्टी केली. सगळे देव ऋषी एकमेकांना भेटले. नारद मुनी अत्रि ऋषींना भेटले आणि सांगितलं, आपण दोघेही धन्य आहात. आपल्या पोटी साक्षात परब्रह्म अवतरले आहेत. हळूहळू त्रिमूर्ती सिंहाचल पर्वतावर वाढू लागली. अशीच 5वीची पूजा झाली. शुद्ध स्नान करून 11व्या दिवशी अत्रि ऋषींनी सर्व ऋषींसह आपल्या बाळाचं मुखप्रक्षालन केलं. त्याला मध चाखवलं. त्या बालकाच्या दर्शनानं सर्वांचं मन भरून गेलं. 12व्या दिवशी 12वीची पूजा उरकून नामकरण सोहळा चालू झाला. प्रथम आसन मांडून प्रथम पुत्रासह बाळासह अनसूयेला बसवलं. तिला औक्षण केलं. ओटी भरली आणि तिला नवीन वस्त्र नेसवलं. बाळाचाही पाळणा सजवायला सुरुवात केली. सुगंधी पुष्पमालांनी पाळणा सजवला व शुभघटिका आतुरतेने वाट पाहू लागली. या नामकरणाच्या दिवशी आकाशात देवांनी दाटी केली. उमा, रमा, गायत्री, सावित्री आपल्यासोबत बाळलेण्या व सौभाग्य लेण्याची भेट घेऊन आल्या. या सर्वांच्या आगमनानं सिंहाचल पर्वत गजबजला, दुमदुमू लागला. देवांगना पुढे झाल्या. अनसूयेची ओटी भरली. रमेनं त्या बाळाला उचलून पाळण्यात ठेवलं. उमेनं गाणं म्हणायला सुरुवात केली. गायत्री, सावित्री, अहिल्याने तिला साथ दिली. गायत्रीने विचारलं, माता अनसूये, याचं नाव काय ठेवायचं? अनसूयेने सांगायच्या आत चतुर उमेनं म्हटलं, याचे पिता अत्रि. हे बाळ जन्माला आलं ते गुणत्रेय आणि सुखनेत्र, म्हणून याचं नाव दत्तात्रेय. अनसूयेला आनंद झाला. त्यानंतर सुंठवडा, घुगऱ्या, साखर, खिरापत घेऊन सगळ्यांनी आनंद व्यक्त केला. श्री नारद पुराण संमत ही दत्तकथा समाप्त होत आहे. कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.